जय हरी. एकादश स्कंध भाग 210. पूर्वीच्या भागामध्ये आपण निष्काम कर्म, शिष्याची लक्षणं हे बघितलं. आज नाथ महाराज आपल्याला मुक्तीवरील भक्ती याविषयी सांगत आहेत. मानवी जीवनात बुद्धीला महत्त्व आहे यात शंकाच नाही, परंतु ती बुद्धी बहिर्मुख होऊन ज्यावेळी दृश्यातच अडकून पडते त्यावेळी माणूस स्वस्वरूपाच्या अनुभवापासून दूरच जाऊ लागतो. याच्या उलट बुद्धीला आवरून प्रेमाच्या भावनेचा उत्कर्ष केला तर माणसाची स्वार्थ बुद्धी आपोआप कमी होत जाते आणि तो स्वस्वरूपाच्या अगदी जवळ येऊन ठेपतो. या दृष्टीनं संतांनी आपल्या वाङ्मयात साधकांना काय किंवा सिद्धांना काय भक्तीचा आदेश दिला आहे. इतकंच नाही तर संतांच्या, साधकांच्या आणि सामान्य माणसांच्या जीवनात गोडवा निर्माण करायचा असेल तर भक्तीशिवाय अन्य उपाय नाही असं सांगितलं. भगवद्गीतेत, ज्ञानेश्वरीत आणि भागवतात हा आढळणारा म्हणजे रम्यपणा यातील प्रेमाचा परिणाम होय हे काही सांगायची गरजच नाही. म्हणून अविद्या नष्ट होऊन स्वरूपानुभूती झाल्यावर देखील भगवंताच्या प्रेमात बुडून जाऊ दे असा वर भक्त मागतात. नाथ महाराज म्हणतात की या ग्रंथातील ज्ञान जाणल्यावर साधकाला आणखी काही जाणून घ्यावयाचं उरत नाही. अमृतपान केल्यानंतर दुसरं प्राशन करायचं राहत नाही. तसंच भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर नित्यमुक्त भक्तांना आणखी काही मिळवायचं उरत नाही. श्रीकृष्णाने केलेलं भक्तीचं वर्णन ऐकून उद्धवाचं प्रेम उचंबळून आलं. त्या प्रेमाला श्रीकृष्णही लुब्ध झाले आणि त्यांनी उद्धवाला हृदयाशी धरून प्रेमानं आलिंगन दिलं. त्या आलिंगनात देव आपलं देवपण विसरला आणि स्वानंदात बुडालेला उद्धव आपलं उद्धवपण विसरला. दोघांचं दोनपण नाहीसं झालं. बोलणं खुंटलं, धर्माधर्म मावळले, कर्म नाहीसं झालं आणि एकात एक मिळून देव आणि भक्त स्वानंदघन चैतन्य स्वरूप झाले. मी ब्रह्मस्वरूप आहे हा सुद्धा एक भ्रमच असतो. तो भ्रम देखील जाऊन उद्धव निरुपम ब्रह्मस्वरूप झाला. तेव्हा उद्धवाला मोठा चमत्कार वाटून तो आश्चर्यानं थक्क होऊन गेला. तो क्षणभर गुंग होऊन बसला आणि मग स्वतःशीच म्हणाला की स्वतः सिद्ध आत्मस्वरूप अगदी आपल्याजवळ असताही माणसाला कळत नाही. अनन्य भक्तीचा महिमा सांगताना जसा श्रीकृष्णाला उल्हास प्राप्त झाला त्याचप्रमाणे उद्धवालाही प्रेमाचं भरत येऊन त्याच्या सर्वांगाला घाम सुटला आणि अंगावर रोमांच उभं राहिलं. त्याचं मन द्रवलं, डोळे अश्रूंनी डबडबले, शरीर रोमांचित झालं, कंठ दाटून आला, प्राण स्थिर झाला, शरीराला मंद कंप सुटला आणि डोळ्यांवर झापड येऊन तो अर्धोन्मिलित झाला. अशा रीतीनं भक्तियोगाचा शुद्ध मार्ग सांगितलेला ऐकून स्वतः शुकाचार्यांनाही आनंद झाला आणि ते आनंदाने डोलू लागले. आता एखाद्याच्या मनामध्ये येईल की इथे शुकाचार्य कसे काय आले, तर एकनाथी भागवत म्हणजे एकादश स्कंद आहे. कशाचा? श्रीमद भागवताचा. श्रीमद भागवताचे 12 स्कंद आहेत. त्यातील एकादश स्कंधावर नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामींनी नाथांना टीका करायला सांगितली. तो हा एकादश स्कंद म्हणजे एकनाथी भागवत. याच्या 29व्या अध्यायामध्ये आपण ही उद्धवाची स्थिती ऐकतोय. थोड्या वेळानं प्रेमाचं भरत आवरून उद्धव शुद्धीवर आला आणि श्रीकृष्णानं एवढं प्रेमदान केलं त्याबद्दल त्याचे कशी उत्तराई व्हावं असं मनात म्हणू लागला. त्रिभुवनामध्ये एकही वस्तू गुरुला देण्यालायक आढळेना. काया, वाचा, मन, धन आणि जीव, प्राण अर्पण करूनही सद्गुरूचे उपकार कधीही फिटत नाहीत हे त्याला कळून चुकलं. जिथे अणुमात्र दुःख नाही असं आत्मसुख देणाऱ्या गुरुची उतराई होण्यास शिष्याला मुळीच मार्ग नाही. म्हणून उद्धवानं मुकाट्यानं लोटांगण घातलं आणि श्रीकृष्णांचे चरण पूर्णपणे मस्तकी धारण केले. श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न आहे असं पाहून उद्धव म्हणाला, आत्मबोधानं मला पूर्णानंद प्राप्त झाला.
माझं मी तू पण लयाला गेलं. तुझ्या कृपेमुळं मी आज कृतकृत्य झालो. मला मागायचं काही उरलंच नाही, तरी माझं शेवटचं मागणं आहे. मला मोठा भ्रम होता की जीवनमुक्ती अति गोड असेल, पण गोडी फक्त तुझ्या भक्तीमध्ये असते, कोरड्या मुक्तीमध्ये नसते. अशी मुक्ती मला नको, म्हणून मी तुला पुन्हा शरण येतो. सद्गुरूंची किंवा भगवंताची भक्ती असलेली मुक्ती मला दे. उद्धवाचे हे चतुर भाषण ऐकून श्रीकृष्ण अत्यंत प्रसन्न झाले. भक्तीच्या पोटी मुक्ती जन्म घेते आणि भक्तीवरच पोचली जाते. अशी भक्तिविरहित असणारी मुक्ती पूर्ण सिद्ध पुरुषाला कधीही आवडत नाही. श्रीकृष्णांनी भक्ती आणि मुक्ती देऊन, म्हणजे दोन्हीही देऊन उद्धवाला धन्य केलं. या पुढचा प्रसंग आपल्या सगळ्यांच्या अंगावर रोमांच निर्माण करणारा, आपल्याला सगळ्यांना खऱ्या अर्थानं दुःखाच्या खाईत लोटणारा असा तो म्हणजे श्रीकृष्णाचं निर्याण. उद्धवाला सर्वांगानं ब्रह्मज्ञान समजावून सांगितलं, त्याचा साक्षात अनुभव दिला आणि त्यावर चौथी भक्ती बक्षीस दिली. अशा रीतीनं लोकांना भगवंताच्या मार्गावर चालण्यास वाटाड्या तयार केल्यावर या जगातील आपलं कार्य संपलं असं श्रीकृष्णाला वाटलं आणि त्यानं देह ठेवण्याचा निश्चय केला. उद्धवाशी त्याचा इतका निकट प्रेम संबंध होता की त्याच्यासमोर श्रीकृष्ण देह ठेवू लागला असता तर त्याला ते सहन होणं अशक्य होतं. म्हणून त्यानं उद्धवाला बद्रिकाश्रमी पाठवण्याचं ठरवलं. तिथं राहून उद्धवानं अनेक लोकांना परमार्थ समजावून सांगितला आणि त्यांना भगवंताच्या मार्गावर घातलं. उद्धव यादव वंशात जन्मलेला होता आणि यादव ब्रह्मशापानं मरण पावणार होते. त्यातून वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याला बद्रिकाश्रमाला पाठवलं. बद्रिकाश्रमी अलकनंदा ही पवित्र नदी वाहते. पूर्वी अनेक सिद्ध तिथे राहून गेले, त्यामुळं भक्ती, वैराग्य आणि ज्ञान तिथे सगळीकडे पसरली आहेत. उद्धवासारखा महात्मा तिथे जाऊन राहिला तर मोठा लोकोपकार होईल हे ओळखून श्रीकृष्णांनी असं ठरवलं. आपण निजधामाला गेल्यावर आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्धवाला स्वतःची अवस्था त्यांनी अर्पण केली. ज्ञानी पुरुषानं लोकसंग्रह करणं अवश्य असतं. अभेद भक्ती, वैराग्य, ज्ञान यांचं स्वतः आचरण करून इतर लोकांना त्याचं आचरण करण्यास शिकवणं याला लोकसंग्रह असं म्हणतात. ब्रह्मज्ञानी झालेला पुरुष जसं आचरण ठेवतो तसं इतर लोक वागतात. म्हणून ज्ञानी पुरुषानं खरी निस्पृहता अंगी बाणवून सुखदुःखांविषयी सहिष्णुता दाखवून इंद्रियांचं नियमन करून आत्मशांती सहज प्रगट करावी. आत्मबुद्धीचं समाधान कसं असतं ते आपण सहज व्यक्त करावं. ज्ञानी पुरुषाला पुष्कळ लोक शरण जातात. आपण ब्रह्मज्ञान मिळवून स्वतःचा मात्र उद्धार करून घेतला आणि दीनजनांचा उद्धार केला नाही तर त्या ज्ञात्याला कमीपणा आहे. काही लोक ब्रह्मज्ञान संपादन करून एखाद्या शिष्याला त्याचा उपदेश देखील करतात, पण शिष्याच्या अंतःकरणात खरी आत्मनिष्ठा त्यांना उत्पन्न करता येत नाही. गुरु गुरुपणानं बडबडतो आणि शिष्य ज्ञान न झाल्यानं चरफडतो. हा काही उपदेशाचा खरा प्रकार नाही. दुसऱ्याच्या चित्तात आत्मज्ञानाचा प्रकाश पाडणं हे काही सामान्य सामर्थ्य नव्हे. स्वतः तरुण दुसऱ्याला तारणं ही पूर्ण ज्ञानाची खरी थोरवी आहे. जेव्हा लोक शब्दानं ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात पण तो ऐकणाऱ्याच्या मनात ठसत नाही, तेव्हा ते ब्रह्मज्ञान निर्वीर्य समजावं. ब्रह्मज्ञान अनुभवाला आलं की अंगात जाणतेपणा येतो. त्यामुळं ज्ञानाचं सामर्थ्य कमी होतं. ज्ञाता जितका निरहंकार असतो तितकं ज्ञानाचं सामर्थ्य अधिक वाढतं. पूर्ण निरहंकारी ज्ञानाची कृपा होताच सत्शिष्यास तात्काळ बोध होतो. शिष्यांना उपदेश करणाऱ्या ज्ञानीपुरुषाचा लोक सन्मान करतात. शिष्य मान देतात तेव्हा तो घेत नाही म्हटलं तर अपकपणा असा दिसतो, पण तो घेतला
तर ज्ञानाभिमान चढतो. म्हणून शिष्य मान देतील तो न कंटाळता घ्यावा, तरी पण ज्ञानाभिमान असा ज्ञानाचा अभिमान चढू देऊ नये. हेच ज्ञात्याचं खरं लक्षण समजावं. एकांतात किंवा लोकांतात निराभिमान स्थितीनं राहून सदा सर्वदा स्वानंद स्फूर्ती असावी, अशा निराभिमान स्थितीचा उपदेश शिष्याला करावा. कारण निराभिमानतेपेक्षा उत्कृष्ट दुसरी स्थिती नाही. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.